नमस्कार मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्याला लक्षात आलेलं असेल. शालेय पोषण आहार अंतर्गत एमडीएम ॲप जे आहे, ज्या ॲपवर आपण शालेय पोषण आहाराची दैनंदिन माहिती भरत असतो, ते ॲप मित्रांनो मागच्या 3 ते 4 दिवसापासून बरोबर काम करत नाही आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये कोणती समस्या आलेली आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, याची संपूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहे. आपल्याला जे जुनं ॲप आहे ते अनइन्स्टॉल करायचं आहे आणि नवीन ॲप आपल्याला इन्स्टॉल करावं लागणार आहे. ते ॲप आपल्याला कुठून इन्स्टॉल करायचं आहे आणि नव्या पद्धतीने कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित पाहणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालेय पोषण आहाराची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. एमडीएम ॲप नॉट वर्किंग. नवीन एमडीएम ॲप इन्स्टॉल करावं लागणार आहे आणि माहिती जी आहे आपल्याला सहजपणे भरता येणार आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com वर तुमचे स्वागत आहे. चला आज काहीतरी नवीन शिकूया. तर मित्रांनो बघा, ही माझ्या मोबाईलची स्क्रीन आहे. यावर आपल्याला हे जे ॲप दिसत आहे एमडीएमचं, हे जे ॲप आहे मित्रांनो, हे आपलं जुनं ॲप असणार आहे. आता बघा मी याला ओपन केलेलं आहे. हे ओपन व्हायला खूप वेळ घेत आहे. आता मित्रांनो, इथे माहिती भरताना बघा, आपल्याला माहिती भरताना आपण त्यावर क्लिक करतो पहिल्या टॅबवर आणि तिथून आपल्याला माहिती भरायची असते. तर बघा, मी आता आपल्याला माहिती भरून दाखवणार आहे, परंतु ही माहिती जी आहे मित्रांनो, ही भरल्या जाणार नाही आहे. कारण मित्रांनो, तिथे खूप एरर येत आहे किंवा ते ॲप जे आहे ते खूप स्लो झालेलं आहे आणि ही जी समस्या आहे मित्रांनो, संपूर्ण राज्यामध्ये सर्व शिक्षकांना, सर्व शाळांना येत आहे. तर बघा, मी लाईव्ह आपल्याला दाखवणार आहे कशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे. तर बघा, मी आजची जी माहिती असणार आहे ही भरायला तिथे घेतलेली आहे. संपूर्ण आपण माहिती कशा पद्धतीने भरतो हे आपल्याला माहित आहे. तर बघा, 1 ते 5 आणि 6 ते 7 ची माहिती आपल्याला वेगवेगळी त्यामध्ये भरावी लागते. तर आता मी ते संपूर्ण माहिती भरणार आहे. त्यामध्ये आपलं जे काही आपण भाजी वगैरे बनवली ते तिथे सिलेक्ट करून घेणार आहे, धान्य. आणि त्यानंतर बघा, माहिती तपासा यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, एक अशा पद्धतीचा मेसेज येणार आहे. याला सिम्पली आपल्याला ओके करायचं आहे. माहिती समोर पाठवायची आहे का. तर बघा, आता मित्रांनो बघा, आपल्याला ही माहिती आपण अशा पद्धतीने संपूर्ण चेक करावी लागणार आहे आणि पुढे पाठवा जे आहे खाली बटन, त्यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. तर हे संपूर्ण माहिती आहे मित्रांनो आपल्याला. तर बघा, आता मी त्यावर क्लिक करतो. याला सिम्पली ओके करणार आहोत आपण. आपल्याला माहिती पुढे पाठवायची आहे काय असं तिथे विचारत आहे. आता मित्रांनो बघा, अशा पद्धतीची एक एरर आपल्या समोर आलेली आहे. तर मित्रांनो, ही जी एरर आहे ही कालपासून बहुतेक शिक्षकांना येत आहे आणि मागच्या 4 दिवसापासून मित्रांनो हे जे आपलं एमडीएमचं ॲप आहे हे बरोबर काम करत नाही. यामध्ये हे जे ॲप आहे मित्रांनो हे स्लो झालेलं आहे. तर बघा, आता ही माहिती भरणं इथून गेलेली नाही. तर आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, हे जे ॲप आहे अनइन्स्टॉल करायचं आहे. तर बघा, त्या ॲपवर आपण प्रेस करून ठेवायचं आहे. अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथून मित्रांनो सर्व क्लिअर डाटा अगोदर करून घ्यायचा आहे ॲप अनइन्स्टॉल करायच्या अगोदर आणि त्यानंतर आपल्याला याला अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे ॲप जे आहे मी अनइन्स्टॉल करून घेत आहे आणि मित्रांनो आपल्याला परत नवीन जे ॲप आहे ते आपल्याला इथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला कुठेही जायची गरज नाही, कुठल्या पोर्टलवर वगैरे जायची गरज नाही. नवीन जे एमडीएम ॲप असणार आहे त्याची लिंक मित्रांनो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तिथे क्लिक केल्याबरोबर आपल्याला सरळ ते ॲप आपल्या मोबाईलवर येणार आहे. फक्त आपल्याला त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर बघा, मी आता इन्स्टॉल करण्यासाठी त्याला लावलेलं आहे. तर डाउनलोड फाईल म्हणून सुरू आहे तिथे आणि लवकरच मित्रांनो हे जे ॲप आहे हे आता डाउनलोड होणार आहे. तर डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो जवळपास 10 MB हे ॲप असणार आहे आणि आपल्याला अगदी सहजपणे हे डाउनलोड करता येणार आहे. तर मित्रांनो बघा, हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये मित्रांनो एमडीएमचं ॲप जे आहे ते काम करत नाही आहे. तर बघा मित्रांनो, इथे आपण याला डाउनलोडला टाकलेलं आहे. आता हे डाउनलोड होत आहे. जवळपास अर्ध झालेलं आहे आणि जवळपास 10 MBचं मित्रांनो 9.5 MBचं हे ॲप असणार आहे. तर हे ॲप मित्रांनो नवीन जे आहे हे आपल्याला इन्स्टॉल करावं लागणार आहे आणि तत्पूर्वी मित्रांनो जुनं जे ॲप आपल्या मोबाईलमध्ये असणार आहे एमडीएमचं त्याला अगोदर अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर बघा, जवळपास हे जे ॲप आहे हे आता मी इन्स्टॉल करून घेत आहे आणि इन्स्टॉल झाल्यानंतर मित्रांनो प्रत्यक्ष मी आपल्याला दाखवणार आहे. इथे आपल्याला जी आपली माहिती असणार आहे दैनंदिन माहिती ती आपल्याला इथे भरता येणार आहे. तर बघा, आता हे ॲप जे आहे हे इन्स्टॉल झालेलं आहे. आता याला मित्रांनो आपल्याला डाउनलोड झालेलं आहे. आता याला आपण इथून इन्स्टॉल करून घेणार आहोत. तर इन्स्टॉल मी करून घेतो.
तर मित्रांनो बघा, डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर काही ऑप्शन येणार आहे अशा पद्धतीने. तर बघा, हे जे मधला ऑप्शन आहे यावर आपण आता क्लिक करून घेणार. यावर क्लिक केल्यानंतर बघा, तिथे आता PM पोषण ते इन्स्टॉल साठी ऑप्शन आलेलं आहे. इन्स्टॉलवर मित्रांनो आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो अगदी सहजपणे हे जे ऍप असणार आहे हे इन्स्टॉल होणार आहे. आणि मोबाईलमध्ये मित्रांनो या ऍपमध्ये काही व्हायरस वगैरे आहे का ते सर्व त्याचं चेक होणार आहे अगोदर, आणि त्यानंतर हे आपल्याला वापरता येणार आहे. तर बघा, मोबाईलमध्ये याची सर्व चेकिंग झालेली आहे आणि नो व्हायरस फाउंड म्हणून तिथे आलेला आहे. आणि आता मित्रांनो आपण याला अगदी सहजपणे वापरू शकतो आपल्या मोबाईलमध्ये. तर बघा, आपल्या दैनंदिन वापराचं हे महत्वाचं ऍप असणार आहे मित्रांनो. शाळा स्तरावर आपण जे MDM ची माहिती आहे हे या ऍपच्या माध्यमातून अगदी सहजपणे दैनिक माहिती आपण भरत असतो. तर बघा, आता हे जे ऍप आहे हे इन्स्टॉल झालेलं आहे जवळपास, आणि आता आपल्याला इथे माहिती भरता येणार आहे. तर मित्रांनो, मी प्रत्यक्ष आता माहिती भरून दाखवणार आहे कशा पद्धतीची एरर वगैरे तिथे येत होती. हे आपल्या सर्वांना माहित आहे, मागील 4 दिवसापासून मित्रांनो हे जे ऍप आहे हे चालत नाही आहे. तर बघा, आता इन्स्टॉल झालेलं आहे. ओपनवर आता आपण क्लिक करून घेणार आहोत. ओपनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ऍपमध्ये कुठलंही परत रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. सरळ मित्रांनो ते ऍप जे आहे ते ओपन झालेलं आहे. आता आपण त्या पहिल्या टॅबवर जाऊन आपली जी दैनिक माहिती आहे ती भरून घेणार आहोत. तर बघा, आता त्या टॅबवर क्लिक करून अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. मित्रांनो, परत आपल्याला रजिस्ट्रेशन वगैरे काहीच करायची गरज नाही. शाळा वगैरे आपली बरोबर तिथे दिसत आहे, दिनांक वगैरे आजची आलेली आहे. आता मी मित्रांनो बघा, माझ्या शाळेची आजची जी दैनिक माहिती आहे MDM ची ते तिथे आता फिल करत आहे. संपूर्ण संख्या वगैरे आहे, पटसंख्या ते तिथे टाकून घेत आहे. आणि आजचा जे पाककृती होती ते सुद्धा मी तिथे सिलेक्ट करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आता मला 6वी 7वी ची सुद्धा माहिती भरावी लागणार आहे, मोठी शाळा असल्यामुळे. तर बघा, ती सुद्धा माहिती मी आता भरत आहे. तर मित्रांनो, जुन्या ऍप मधून आपण माहिती भरली परंतु ती सबमिट झालेली नव्हती, एरर आलेली होती. आता बघा, माहिती तपासा यावर आपण आता क्लिक करून घेणार आहोत आणि त्यानंतर ही संपूर्ण माहिती आपण तपासून घेणार आहोत. तर बघा, याला ओके करायचं आहे आपल्याला. हे सर्व मित्रांनो आपल्याला माहित आहे. तर बघा, ओके करून घेणार आहोत याला. ओके केल्यानंतर ही भरलेली माहिती आपली अशा पद्धतीने दिसत आहे. आता खाली मित्रांनो आपल्याला पुढे पाठवायचं जे बटन असणार आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर आता क्लिक करतो. माहिती पुढे पाठवायची आहे का असं विचारत आहे, तर याला ओके करून घ्यायचं आहे आपल्याला. हे सर्व माहित आहे. तर बघा, याला आता ओके करतो आणि आपली माहिती मित्रांनो अगदी सहजपणे भरल्या गेलेली आहे. तर बघा, माहिती पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा मेसेज आलेला आहे. म्हणजे आपली ही संपूर्ण जी माहिती आहे मित्रांनो अगदी सहजपणे तिथे भरल्या गेलेली आहे. तर मित्रांनो, मागील 4 दिवसापासून जे काही एरर येत आहे ती एरर आपल्याला ते जे ऍप आहे जुनं ते अनइन्स्टॉल करून नवीन जे ऍप आहे ते इन्स्टॉल करायचं आहे. आणि त्या ऍपची मित्रांनो डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो शालेय पोषण आहाराची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला शालेय पोषण आहार अंतर्गत जे आपलं ऍप काम नाही करत आहे त्यासाठी आपल्याला जुनं ऍप अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे. नवीन ऍप मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथून आपण ते इन्स्टॉल करून घ्या आणि अगदी सहज आपल्याला आपली जी माहिती आहे शालेय पोषण आहाराची दैनिक माहिती ती भरता येणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट नक्की पहा.